नगर परिषदेच्या निवडणुकीत शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय झालं आहे। चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मधुकर साळवे व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पहाटेपासूनच कोम्बिंग ऑपरेशन राबवले आहे। शहरातील संवेदनशील भागाची पाहणी केली गेली, तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींना स्टेशनमध्ये बोलावून सतर्क करण्यात आले। निवडणुकीदरम्यान कोणतीही अनुचित प्रकार किंवा अहिंसाचाराचा भंग झाल्यास कडक कार्यवाही केली जाईल अशी तंबी देण्यात आली। प्रशासनाने नागरिकांनाही शांत राहण्याचे आवाहन केले असून निवडणूक सुरक्षित आणि निष्पक्ष पार पडण्यासाठी विशेष उपाययोजना राबवल्या जाणार आहेत। आज चोपडा शहरामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नगर परिषद निवडणुकीची सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि चोपडा शहरामध्ये निवडणूक शांततेत पार पडावी या उद्देशानं आज आम्ही चोपडा शहरामधले पोलीस निरीक्षक मधुकर साळवे साहेब त्यांच्या अधिकारी आणि कर्मचारी असे 3 अधिकारी जवळजवळ 35 लोकांचे एक टीम सर्वांनी वेगवेगळ्या विभागात जाऊन कोम्बिंग ऑपरेशन आज पहाटे आम्ही केलेलं आहे। त्यामध्ये आमचे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरजडत्या त्यांना चेक करणं, त्याच्यानंतर काही अवैध शस्त्र वगैरे कुठं काय आहे का याची तपासणी करणं, बाकी काय अवैध दारू गांजा वगैरे काय कुठं मिळतो का याची तपासणी, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आज केलेल्या आहेत। जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही तर पोलीस स्टेशनला आणून काही कुठलंही काय कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशी त्यांना समज आम्ही दिलेली आहे। एकंदरीत ह्या सर्व गोष्टी आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जळगाव।